वर्षातून फक्त एकदा वटपौर्णिमा येत असते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक धर्म असेल तर, तसेच गरोदर महिलांनी ही पूजा करावी का? जर सुतक असेल तर ही पूजा करता येते का? जर मासिक धर्म असेल आणि सुतक असेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करू नये. फक्त उपवास करावा आणि रात्री तो उपवास सोडावा. परंतु वडाची पूजा करणे, पतीचे औक्षण करणे हे मात्र टाळायचे आहे. तसेच ज्या गरोदर आहेत तर त्यांनी काय करावे? गरोदर स्त्रियांनी वडाची पूजा करू नये असे शास्त्रामध्ये कुठेही सांगितलेले नाही. तरी सुद्धा ज्या 7 महिन्यापर्यंत गरोदर आहेत तर त्या ही पूजा करू शकतात. 7 महिन्याच्या पुढे मात्र आपल्याला ही पूजा करणे टाळायचे आहे. गरोदर महिलांनी जरी वडाची पूजा केली तरी सुद्धा वडाची ओटी भरायची नाही. त्याचप्रमाणे इतर सौभाग्यवतींची सुद्धा ओटी भरणे आपल्याला टाळायचे आहे. गर्भवतींनी या दिवशी उपवास जर जमत असेल तरच करावा, अन्यथा नाही केला तरी चालेल. स्वतःची काळजी घेऊन आपल्याला हे व्रत करायचे आहे. त्याचप्रमाणे ज्या गरोदर आहेत त्यांनी एक वेळ पूजा नाही केली, उपवास नाही केला आणि फक्त पतीचे औक्षण जरी केले तरी सुद्धा या व्रताचे संपूर्ण फळ मिळत असते. त्यामुळे पूजा करणे जरी जमले नाही तरी काहीही हरकत नाही.